कड्या कपाऱ्यांमध्ये दुमदुमणारा आवाज अर्थातच मराठी आणि मराठी या मातीची अस्मिता, तिचा वैभवशाली गौरव आणि तिचा सांस्कृतिक वारसा अगदी डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. ताट मानेने अजून देखील राजवल्ले इतिहासाची साक्ष हा सह्याद्री देतोय आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं तजेलदार मैदान आणि त्याच्यावरती चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम सोहळा नक्कीच एक दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल आयोजकांचं. एक सुंदर देखणी संकल्पना अर्थातच पुणे पिंपरी चिंचवड सोने आणि चांदी गलाई बांधवाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. आपण सर्वजण या स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व खेळाडू, सर्व संघ मालक, सर्व संघ, त्याचबरोबर सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की एक विनंती असेल, चहा इथे आलेला आहे. ज्या ज्या खेळाडूंना चहा प्यायचा आहे त्यांनी प्लीज 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 चहा पिऊन घ्या. एक विनंती करतो कारण की काही वेळासाठीच हा चहा इथे आलाय. जर तुम्ही उशीर केलात तर मग उद्या सकाळी बघा. प्लीज 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 सर्व संघ ज्यांच्या ज्यांच्या मॅचेस झाले त्या सर्वांना मी विनंती करतो, चहा आलेला आहे आणि सर्वांना एक विनंती करतो, चहा घेताना कृपया करून उतना ही लो थाली में जो वेस्ट ना जाए नाली में. तानाजी भाऊ तर प्लीज चला सर्व संघ, टी ब्रेक तुमच्यासाठी इथे आयोजित केला गेलाय आणि तर नक्कीच आपण पाहतोय की हातामध्ये चहाचा गरम गरम प्याला आणि डोळ्याच्या समोर कडक मॅच. आयुष्य जगायला पाहिजे तरी काय अजून. निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुर्ची टाकावी, समोर एखादी चांगली मॅच चालू आहे आणि हातामध्ये चहाचा प्याला. याहून अधिक चांगलं समीकरण आयुष्यामध्ये असू शकतं का? आय थिंक पावसाळ्यामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कडक पाऊस, थंडगार पाऊस आणि हातामध्ये ग्लास आणि भजी. आयुष्य जगत असताना या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत ज्या आपल्याला एक वेगळा आनंद देत असतात. आनंद शोधण्यासाठी श्रीमंती नकोय, आनंद शोधण्यासाठी फक्त तुम्हाला संधी हवंय आणि समाधान हवंय. आणि असं समाधान आज मला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक खूप सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा आणि आपण सर्वजण एकजूट झालात एका छत्रछायेखाली या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. थोडंसं मॅचकडे फोकस करतो, इतर गोष्टी चर्चा होत राहतील. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय की संघर्ष 11 बनाम नरहरी 11 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांसाठी चौकार येतोय, पंचांचा इशारा. हो यस, या लिहून टाका तुम्ही 4 धावा. हॅलो, जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक विनंती करतो, चहा पिल्यानंतर जो ग्लास आहे तो कुठेही टाकू नका. डस्टबिनचे बॉक्स ठेवले गेलेत आणि मैदानाच्या चारी बाजूला आपल्या डस्टबिनचे बॉक्स पाहायला मिळतात. त्या डस्टबिनच्या बॉक्समध्येच आपल्याला हे कप्स टाकायचेत. शिवाजी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज शिवाजी बेडरे, पवन शिंदे एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि विशाल अद्याप देखील मैदानावरती आहे. विशाल पहिले फलंदाज बाद झाले, तर त्याच्यानंतर आलेला नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पवन शिंदे यांना आपण पाहतोय.
शिवाजी यांना मिळते अजून एक विकेट. काय कमालीची गोलंदाजी राहिली शिवाजी यांची आणि कौतुक करावं लागेल शिवाजी यांच्या गोलंदाजीचं. या संपूर्ण स्पर्धेमधला चौथा विकेट ते टिपतायत. मला आता असं वाटू लागलंय की संभाजीनगर संघ जो इथे उपस्थित आहे त्यांच्या संघामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम गोलंदाजावरती आहे, परंतु त्या विक्रमाला मोडीक विक्रम आता शिवाजी यांनी उभा केलाय की काय. चौथा विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वाधिक वयकाठी असलेला गोलंदाज बॉलिंग भोवल्यावरती अर्थात शिवाजी बेडरे आपल्याला पाहायला मिळतात. एज इज अ जस्ट अ नंबर. वय हा फक्त एक आकडा आहे आणि त्या आकड्याला फक्त आकडा म्हणून बघा. तुमच्याकडे असलेली कला काय आहे ते दाखवा, हेच कधी शिवाजीजी सांगतायत. कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. 16 धावा धावफलकावरती आल्यात. महेश मोरे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विशाल माने अद्याप देखील तळ ठोकून विकेटवरती आहेत. विशालचं विकेटवरती टिकून राहणं भरपूर गरजेचं आहे. बघा या टीम मधील सर्वाधिक उत्कृष्ट फलंदाज आणि ॲज अ ओपनर फलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातं आणि विशालचं विकेटवरती टिकून राहणं कितपत गरजेचं आहे या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मोरे येत आहेत. महेश मोरे स्ट्राईक वरती आपण पाहतोय महेश मोरे. राईट ओव्हर द विकेट शिवाजी. यावेळेस वेगवान चेंडू होता. पायात टाकण्याचा प्रयत्न बीट केले. मागील काही चेंडू धीम्या गतीचे होते, मागील चेंडू काही आखूड टप्प्याचे होते. यावेळेस वेगावरती सौर पॅड लाईन वरती अटॅक केला गेला. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळा, प्रत्येक चेंडू काहीतरी मिस्टेरियस आणि प्रत्येक चेंडूवरती वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते आणि हाच वेगळेपणा शिवाजी यांना थोडंसं वेगळं बनवतोय. काय जबरदस्त गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्पेलमध्ये कमालीची ते गोलंदाजी करतायत. अजून एक चांगला चेंडू. कदाचित या स्पर्धेमध्ये लेग बिफोर द विकेटचा नियम असता तर सलग 2 विकेट त्यांच्या नावावरती नोंदवले गेले असते. सिंगल येते शेवटच्या बॉलवरती. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती येत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सतरा धावा धावफलकावरती येत आहेत. 2 फलंदाज इथे बाद झालेत. जरूर आपण पाहतो की सुमित आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली सुमित यांची आणि आय थिंक पहिल्यांदाच मी त्यांना खेळताना पाहतोय. याआधी नाही बँगलोरला कधी पाहिलं नव्हतं अन्वी 11 मध्ये, परंतु स्वराज्य 11 संघ जर पुण्यामध्ये खेळत असेल त्याचे ते घटक असेल तर नो डाऊट. परंतु गोलंदाजी त्यांची मला आवडली आहे. त्यांची शैली, त्यांची ऍक्शन, नीट अँड क्लीन ऍक्शन, त्याच्यानंतर मनगटाचा वापर, चेंडूला नॅचरल त्यांची अवसळी. आज स्वराज्य 11 संघ भरपूर ताकदीने. क्या बात आहे. लाजवाब. बघा सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते सुमित जे स्वराज्य 11 संघातलं पहिलं षटक हातात आहेत ना, तो गोलंदाज छोटा गोलंदाज नाहीये. मृत्युंजय हमराज पुण्यामधील अजून एक ओपन गटातला, खुल्या गटातला प्रतिभावान संघ जो पूर्ण भारतभर भ्रमण करत असतो त्या संघामध्ये देखील वेळ व्यतीत केलं, त्या संघाचं देखील नेतृत्व केलंय असा सुमित आज आपल्या समाजामधला आहे, आपल्या गलाय बांधवांमधला तो आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये मोठं क्रिकेट खेळलेत. असे काही खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलेत आणि आता हळूहळू करून आपण पाहतोय की जसजशा स्पर्धांचा दर्जा वाढत चाललाय ना तसतसे मोठे खेळाडू आता आपल्याला आपसुकतेने पाहायला मिळत आहेत. एक पर्व ज्युनियर प्रीमियर लीगचं देखील पाहिलं, तिथं बेस्ट बॉलर म्हणून सुमितला सन्मानित केलं गेलं होतं. नक्कीच या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. रिव्हर्स स्वीप खेळला गेला. पॉइंटच्या डोक्यावर डीप मध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पायाने धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, चेंडूला रोखतोय, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. बघा संघर्ष 11 संघ ज्यांनी टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय थोडा चांगल्यासाठी आलाय की काय म्हणावं लागेल. हाच निर्णय आता थोडासा डोकेदुखी बनू लागलाय की काय म्हणावं लागेल, कारण की विकेटवरती फलंदाजांना थांबता येत नाहीये. 2 फलंदाज बाद झालेत. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल झालेत. हवेमध्ये खेळला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून पळत येतोय. विशाल
विशाल देखील होत आहेत बाद. सफलता मिळते दीप यांना. जल्लोष चाललाय मैदानामध्ये नरहरी 11 संघाचा. फलंदाज बाद झालेत विशाल. ज्या फलंदाजाकडे भरपूर अपेक्षांनी पाहिलं जात होतं, ज्या फलंदाजावरती सर्वाधिक विश्वास इथे दर्शवला जात होता, तो फलंदाज इथे बाद झालाय. काय चाललंय नक्की मैदानाच्या आतमध्ये? नरहरी 11 संघ पहिला सामना मराठा वॉरियर एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना एकाकी झुंज त्यांना द्यावी लागली. पराभव त्यांच्या वाट्याला आला, परंतु त्या पराभवामधून काहीतरी शिकवण घेतली आणि आता आपण पाहतोय की एक मोठी भरारी घेत असताना पहिल्या सत्रामध्ये कुरघोडी केली विरोधकांच्या विरोधात. विनंती असेल संघर्ष 11 टीमचा 12वा प्लेयर. संघर्ष 11 टीमचा 12वा प्लेयर. संघर्ष 11 टीमचा 12वा प्लेयर. काय नाव आहे त्यांचं? तर स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज आलेत प्रशांत, आणि नॉन स्ट्राइकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत महेश मोरे. प्रशांत मागील मॅच मध्ये कोण विसरला प्रशांतचा तडाखा. काय फलंदाजी केली होती प्रशांतने, निर्णायक भूमिका दर्शवली होती आपल्या टीमसाठी. एक विजय त्यांच्या नावावरती नोंदवलाय आणि त्या विजयामध्ये त्याचं सर्वाधिक मोठा योगदान आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस कट करत असताना चेंडूला छेडखानी करताय. डीप पॉइंट मध्ये चेंडू सरसावतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. मी आधीच उल्लेख केला होता, हा खेळाडू याची स्ट्रेंथ खूप मोठी आहे, याची क्षमता खूप मोठी आहे आणि आता क्षमता दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. चौकार येतोय. चौकाराने धावफलक थोडंसं पुढे जाते 25च्या घरामध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज झालेत शुभम बोकन. जर्सी नंबर 42 आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर प्रशांत एक मोठा फलंदाज आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर ऑफचा कॉरिडॉर पकडून गोलंदाजी केली जाते. शफल झाले होते फलंदाज आणि कदाचित पंचांनी हेच हेरलं की फलंदाजीची पोझिशन कुठे आहे, चेंडू जातोय कुठून, या सर्व गोष्टींची आखणी केली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्वाळा दिलाय की इट्स अ डॉट बॉल. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चौफेर आता आपण पाहतोय की तमाम क्रीडा रसिक मैदानाच्या आतमध्ये आणि या पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी चेंडू कुठे वावरतोय, कसा वावरतोय, सर्व काय सुस्पष्ट दिसतंय. अगदी एखादा आगीचा गोळा डोळ्याच्या समोर वावरावा त्याप्रमाणे पिवळा लख्ख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी साईड स्क्रीन दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामुळे आय व्ह्यू पूर्णपणे क्लिअर आहे. भरपूर लांबून चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राची धाव फलकावरती येते. दोन्ही फलंदाज बघा एकमेकांमध्ये पुटपुटतायत, एकमेकांशी चर्चा करतायत, एकमेकांना सांगतायत की कशा प्रकारे या मॅचला आपल्याला पुढे घेऊन जायचे. काही चुका आपल्या आघाडीच्या फलंदाजांकडून जरूर झाल्यात, परंतु या चुकांना सुधारवत असताना आता आपल्याला एक पार्टनरशिप बिल्ड करायची. इथून जर का एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली तर एक चांगला स्कोर आपण उभा करू शकू. लीग स्टेजची ही मॅच आहे, दुसरा सामना आपण इथे खेळतोय आणि ही मॅच जर का आपण जिंकलो तर या संपूर्ण स्पर्धेतलं जे स्थान आहे ना आपलं ते अधिक प्रबळ होईल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजीचा मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. सातत्याने आपण पाहतोय की अजून एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा झाले, 3 बॉल जातात. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. कॉल दिला गेलाय तिसऱ्या पंचांकडे. कदाचित चेंडूचं पिचिंग आउटसाइड द विकेट आहे की काय. विनंती करेन आमच्या तिसऱ्या पंचांना, चला आता आपल्याला इन ऍक्शन यायचंय. यस अक्षय सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 12-15 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव पंचांच्या भूमिकेचा आणि मागील 2-3 वर्ष झाले आपण पाहतोय की पीडीसी बरोबर ते संलग्न आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे ऑफिशियल्स ते आता अंपायर आहेत आणि आमचे जे तिन्ही अंपायर आहेत या सर्वांकडे
पीडीसीची पदवी आहे आणि अनुभवी पंच आहेत आणि अभ्यासू पंच आहेत आणि वेल क्वालिफाईड पंच म्हणावं लागतील, ज्यांचा वापर या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला गेलाय. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेला या स्पर्धेला एक वेगळा आनंद प्राप्त होतो, स्पर्धेला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. आणि अक्षयजी इथे निर्वाळा देतील. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव मिळते. संपूर्ण स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरतोय ज्याने सलगचे 3 वाईट टाकलेत. हा देखील एक विक्रम लिहिला गेलाय शुभम यांच्या नावावरती. शुभम बोकर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. अजून एक वाईड, अजून एक वाईड, अजून एक वाईड. नक्की चाललंय तरी काय समजत नाहीये आणि करायचे काय हे देखील समजत नाहीये. शुभमच्या गोलंदाजीमध्ये सलगचा 6वा वाईड बॉल पाहायला मिळालाय. सलगचा 6वा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. काहीशा कालावधीनंतर आता सुटकेचा निश्वास सोडलाय. गाडी ट्रॅकवरती आली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम बोकर यांना आपण बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. धीम्या गतीने गोलंदाजीचा ते सातत्याने प्रयत्न करतायत. दिशाहीन गोलंदाजी मागील 6 चेंडूंवरती राहिले, परंतु या चेंडूवरती कमबॅक करतायत. खोला टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने एक रन जरूर कंप्लीट केला जातो. दुसरीसाठी कॉल देणार नाहीयेत. प्रशांत त्यांना माहिती की विकेट आपल्याला टिकवायचं आहे. प्रत्येक एक विकेट इम्पॉर्टंट आहे. 4थ्या षटकाचा खेळ बाकी आहे. अजून देखील 2 षटकं येणं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये जर का मी विकेटवरती टिकून राहिलो तर एक चांगली धावसंख्या मी सेट करू शकतो. परंतु टीम निरहरी या गोलंदाजांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. यावेळेस हवाई सफर ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी येतोय दणदणीत श्रीजी गोल षटकार. यस, नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहे. मराठा टायगर ए वर्सेस मराठा टायगर 1 वर्सेस संभाजीनगर किंग्स. तर विनंती असेल चला संभाजीनगर किंग्स आपण यायचे. अजून एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघांच्या नावावरती एक एक विजय इथे नोंदवला गेलाय आणि कुणाच्या वाट्याला पहिला पराभव लागणार आहे या प्रश्नाचा उलगडा थोड्याच वेळामध्ये होणार आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. आपण इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस करणार आहोत. विनोद कदमजी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण वेळेवरती यायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट जाऊयात मैदानाच्या दिशेने. 39 धावा धाव फलकावरती. 5वं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रकाश कुलथे आलेत आणि पहिला चेंडू प्रकाश यांचा अवंतर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडने सुरुवात झाली या षटकाची देखील. एक्स्ट्राच्या भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळतात. सामना जर का शेवटच्या बॉल पर्यंत गेला तरी एक्स्ट्राची ही प्रत्येक धाव आहे ना डोळ्याच्या समोर एक मोठा प्रश्न बनेल. परंतु यावेळेस मोठा स्ट्रोक भरपूर लांब भरपूर लांब भरपूर लांब आणि थेट जातोय एवढ्या लांब की आता क्षेत्ररक्षकाला देखील चेंडूचा पाठलाग करावा लागतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट. एवढं टायमिंग दिलं गेलं होतं. पाहिलं, ओळखलं, निरखलं आणि त्याच्यानंतर प्रयत्न केला की आता कुठे खेळू आणि त्याच्यानंतर डिसाईड झालं की चला आता स्क्वेअर लेगलाच खेळून टाकूया. धीम्या गतीने टाकलेला चेंडू ओळखला या फलंदाजाने. तुम्ही महेश सारख्या फलंदाजांना अशा प्रकारे निमंत्रण देऊ शकत नाहीयेत. चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे आणि अशा फलंदाजांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी हे लक्षणं चांगलं नाहीये. पृथ्वीराज यांना देखील आपण पाहू शकता. एक पराभव पृथ्वीराज यांच्या वाट्याला आलाय. थोडेसे नाखुश आहेत परंतु लीग स्टेज मधले 3 मॅचेस तुम्हाला खेळायचे आहेत. त्याच्यामध्ये एक मॅच झाली आहे. हताश होऊ नका, निराश होऊ नका. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. लोअर फुलटॉस चेंडू होता ड्राईव्ह करत असताना 1 रन जरूर मिळतोय. दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. हळूहळू करून आता आपण पाहतोय की दोन्ही फलंदाजांना धावा येऊ लागल्यात. अपेक्षा जी व्यक्त केली गेली होती की आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची ती पार्टनरशिप आता बिल्ड होऊ लागलीत. सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण पाहतो की फलंदाज बाद होण्याचा क्रम सातत्याने पाहायला मिळाला.
परंतु आता फलंदाज विकेटवरती टिकून आहेत. लोअर स्पीडचा चेंडू ऑन साइडला, मनगटी ताकदीचा वापर. बॉटम हँड चांगले आहेत, मजबूत आहेत, ताकदवान आहेत, गॅप शोधून काढतायत. प्रशांतच्या बॅटीमधून येतोय 4 धावांसाठी श्रीजी गोल्ड चौकार. आता आवाजाने थोडा इको होतोय. जेव्हा वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो त्यावेळेला आवाज हा इको होतो आणि समोर असलेला हा सह्याद्री आणि कदाचित त्याच्यावरती आवाज आदळतोय आणि परत इको येतोय. राईट साईडला देखील आपण पाहतोय की एक सुरक्षा भिंत उभी केली गेली आहे, त्याच्यावरती देखील आवाज आपटतोय आणि रिटर्न येतोय. त्याच्यामुळे एक वेगळा माहोल आता आपल्याला जाणवू लागलाय. मैदानाचे चौफेर आपण पाहतोय की निखळ शांतता निसर्गाची, त्याच्या मधोमध असलेले हे मैदान कॉमेंट्री करत असताना देखील एक वेगळा आनंद प्राप्त होतोय. अतिशय सुंदर प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा खेळत असताना सर्व गोष्टी खूप चांगल्या दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप वेगळा आनंद, एक वेगळा फिलिंग आपल्याला इथे येतोय, एक वेगळा एक्सपिरियन्स इथे आपल्याला येतोय आणि खेळाडूंनी आनंदाने हा एक्सपिरियन्स स्वीकारलाय. प्रत्येक एक स्पर्धा आठवणीत राहते, कधी जिंकण्यासाठी, कधी हरण्यासाठी, कधी खेळण्यासाठी, परंतु ही स्पर्धा ना डेस्टिनेशन टुर्नामेंट म्हणून आठवणीत राहणार आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो की घरामधलं एखादं लग्न जर का करायचं म्हटलं तर कुठेतरी दूर फॅमिलीला घेऊन जायचं, डेस्टिनेशन वेडिंग सारखे आपण प्लॅन एन्जॉय करतो, परंतु आता डेस्टिनेशन स्पर्धा देखील होऊ लागल्यात आणि अशीच एक स्पर्धा आज मला इथे एन्जॉय करताना पाहायला मिळते. अर्थातच पिंपरी चिंचवड गोल्ड सिल्वर रिफायनरी फ्रेंड सर्कल आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू थांबणार नाहीये, जातोय प्रेक्षकांमध्ये. हा येतोय श्रीजी गोल्ड, दमदार 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 षटकार. फलंदाज महेश मोरेने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आणि महेश मोरे यांच्यासाठी मी तर एवढंच म्हणेन, ना आव देखते है ना ताव देखते है, ये महेश मोरे है भैया, टीम की जरूरत देखते है. आणि काय इथे ईर्षेवरती पेटून उठलेत. 58 धावा धावफलकावरती येत आहेत. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने षटकाचा होतोय खेळ समाप्त. 5 षटकांचा होतो खेळ समाप्त. धावफलकावरती 58 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 फलंदाज होत आहेत बाद. 6 चेंडूंचा खेळ येणं अद्याप देखील बाकी. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आले. त्याच्यानंतर महेश मोरे आणि प्रशांत यांची भागीदारी खूप चांगल्या पद्धतीने इथे फुलली आणि परिणामादाखल आपण पाहतो की स्कोर आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 58 धावा झाल्यात मित्रांनो. शेवटचे 6 बॉल या षटकातले शेष आहेत. तर चला आपण इथे टॉस कंप्लीट करणार आहोत. तर मी विनंती करेन, पुणे संघ आणि स्वराज्य संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आय थिंक इथे आलेले आहेत. सॉरी संभाजीनगर चला, संभाजीनगर किंग्स विनोदजी यायचं आपण, विनोदजी कदम आणि आकाश देखील इथेच उपस्थित आहेत. मराठा टायगर 1. यावेळेस मोठा स्ट्रोक. काही आमचे प्रेक्षक वर्ग इथे म्हणत होते की आम्हाला षटकार चौकार पाहायला मिळत नाहीयेत, आम्हाला मोठ्या धावा पाहायला मिळत नाहीयेत, परंतु आता ही जी तुमची भूक होती पाहण्याची, ही भूक मिटवली आहे फलंदाज प्रशांत आणि फलंदाज महेश मोरे यांनी. लाजवाब स्ट्रोक, श्रीजी गोल्ड षटकार. मी अमर साहेबांना विनंती करेन की साहेब आपण यावं. आम्ही तुमचं सर्वप्रथम वेलकम करतो, आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. साहेब वेलकम असेल तुमचं. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आज पाहण्यासाठी आपण इथे आलेला आहात. मी विनंती करेन या विनोदजी या, आपलं देखील वेलकम असेल. समोर आकाश, समोर विनोद, 2 मोठे संगनायक एकमेकांच्या विरोधामध्ये. अमर साहेब इथे उपस्थित आहेत आणि अमर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. तर ओके, विनोदजी यांनी सांगितलं की आकाशजी तुम्ही कॉल देऊ शकता, तर टॉस उडूयात. टेल, काटा, आणि इथे काटा आलाय. मला माहित नाही काय आहे, परंतु बँगलोरला पण सातत्याने आकाश टॉस जिंकत होता. मी असं म्हणेल की कमीत कमी 150-200 मिली सोनं तिथे त्यांनी जमा केलं होतं आणि आता परत तो टॉस जिंकलाय. आकाश काय तुझा निर्णय, कारण की एक मॅच तू जिंकलायस, अजून एक मॅच तुझ्या डोळ्याच्या समोर आणि समोर आव्हान खूप मोठं आहे, अर्थात संभाजीनगर. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल आमचा. सध्याची कंडिशन बघता हवा पण योग्य दिशेने चालू आहे, आमच्या साईडने चालू आहे आणि आमचा मोठा स्कोर करण्याचा प्रयत्न असेल, हायेस्ट स्कोर. तुमच्या संघाला त्यांनी 36 मध्ये नमवलंय, त्या पराभवाचा वचपा टीम 1 कडून घेतला जाणार का?
वचपा असं नाही म्हणता येणार. त्यांनी चांगला खेळ दाखवला तिथं, त्यांची बॉलिंग चांगली केली, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही आहे. आमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे. आम्ही 100% त्यांना वचपा काढायची गरज नाही आहे. आम्ही त्यांना 100% नमवू तिथं. तर नक्कीच आपण पाहतोय की आता त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्या वाट्याला गोलंदाजी आली आहे. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल विनोदजी? 50पर्यंत. त्यांनी सांगितलं की हवा आमच्या दिशेने, याचा अर्थ असा आहे की हवाचा रुख पिंपरी चिंचवडच्या दिशेने. तर त्या दिशेने स्ट्रोक थांबवण्यासाठी कुठले तुमचे महत्वाचे गोलंदाज असेल? कारण की पहिल्या मॅचमध्ये 36 तुम्ही रोखल्यात, तेच गोलंदाज आहेत का काही फेरबदल आहेत? नाही तेच गोलंदाजच आहेत आणि एक फिरकी. नाईट क्रिकेटच्या स्पर्धा याआधी कधी खेळलेला आहात का? आणि तिकडचा एक्सपिरियन्स आणि हा एक्सपिरियन्स कसा वाटतोय? हा ओरिजिनल आहे क्रिकेटचा एक्सपिरियन्स. मातीचं पिच आहे ना इथं. बेंगलोर खेळलो होतो पण तिथं आर्टिफिशियल होतं. तर नक्कीच कौतुक देखील केलं जाते. त्याचबरोबर आपण पाहतो स्ट्रॅटेजीज देखील बनवल्या गेल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना देतो आणि लगेच याच्यानंतर तुम्हाला लगेच मैदानामध्ये इनॅक्शन व्हायचं, याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अमर साहेब आमच्या बरोबर आहेत. अमर साहेब, मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. साहेब, सर्वप्रथम तुमचं वेलकम. कसं वाटतं एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या मुलांनी, आपल्या असोसिएशननी, फ्रेंड सर्कलनी ते आयोजित केलेत? काय म्हणणं आहे तुमचं? छान वाटते. याआधी कधी क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या जात होता का? पाहिलं जात होतं. आपले 3 एडिशन, 5चे 3 पर्व तुम्ही पाहिले. हा पहिल्यापासून. त्या 3 पर्वांमध्ये हे पर्व तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे काय फरक वाटतोय? हे सगळ्यात मोठं पर्व वाटते मला. सगळं छान भरवलं आहे. यावर्षी मुलांनी एवढा चांगला उपक्रम केलाय, पुढच्या वर्षी देखील त्यांना हा उपक्रम करायचा आहे, तर तुमची साथ त्यांना असेल का? भरपूर. तर हे होते आमचे अमर साहेब. त्यांनी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच, धन्यवाद साहेब. तर टॉस झालेला आहे मित्रांनो. टॉस जिंकलाय अर्थातच आकाश म्हणजे पुणे टायगर्स 1 टीमने. पहिले बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि टीम संभाजीनगर अर्थातच किंग्स संघाला आमंत्रण केलं गोलंदाजीसाठी. नाव बॅक टू द क्रिकेट. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने. आपण पाहतो की पहिल्या सत्राचा खेळ जवळजवळ संपुष्टामध्ये येतोय की काय, आणि या चौकाराच्या बरोबरीने टोटल स्कोर जातोय 77च्या घरामध्ये आणि टार्गेट ठेवलं गेलं 78चं. पहिल्या षटकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती ठाकूरजी की हा संघ 50शी पण गाठतो की काय, परंतु त्यानंतर फलंदाज महेश मोरे आणि त्यानंतर फलंदाज प्रशांतने ज्या प्रकारे एक चांगली पार्टनरशिप बनवली आणि ज्याच्या बलबुत्यावरती आपण पाहतोय 78 धावांचा टार्गेट इथे सेट केला गेलाय येणाऱ्या 6 षटकांमध्ये. मित्रांनो, मी थोडंसं थांबतोय, मी थोडंसं ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा. अर्थात पिंपरी चिंचवड सिल्वर गोल्ड रिफायनरी फ्रेंड्स सर्कल आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय थोडासा फेरबदल. या आमंत्रित करूयात पुढच्या सत्रासाठी आणि पुढच्या अजून एक मॅच साठी अर्थात आमचे साथी समालोचक मित्र दिनेशजी ठाकूर साहेबांना. थँक्यू सो मच.
हॅलो चिक सह्यागिरी मुकुट तुझा दुर्ग दुर्ग बिकट तुझा सागर तट हा विशाळ शोभतो अनंत काळ मोहकाती रूप तुझे छत्रपती भूप तुझे अश्म अश्म सह्यागिरी क्षमा शौर्य सेवरी मुघलांच्या कपडावरती घाम फुटला मराठ्यां झळकल्या नंग्या तलवारी ते पाहून मुघल पळती माघारी शोभा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनीही कपाळावरती भगवाच लावला असता असा छत्रपतींचा होता इतिहास आज तुम्हाला इतिहास रचायचा आहे आणि इतिहास रचण्यासाठी संघ मैदानामध्ये दाखल झाला आहे विजयासाठीचं टार्गेट आपण जर पाहिलं ना तर 78 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली पाहायला मिळते एका बाजूला आपण पाहतोय मंगेश दुसऱ्या बाजूला दीप तर बॉलिंग मार्कवर अक्की तयार सलामीची जोडी दाखल झाली आहे पंच गळत आहेत लेट्स प्ले डावाला होते सुरुवात पहिला बॉल अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे गगनभेदी नजर ज्यांची असे पहाड असा विशाल काया सर्वप्रथम मुजरा गुरुनी वंदितो प्रभू शिवराज शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा फुल टॉस बॉल समोरच्या बाजूला खेळलाय क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन मध्ये चेंडूला अडवतील सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून स्कोअर कार्डचा श्रीगणेश केला जातोय एक धाव एका धावेने स्कोअर कार्डचा श्रीगणेश होतोय उगवत्या सूर्याबरोबर रोज आशेचा नवा किरण आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा आणि यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी आपला देह सज्ज व्हावा खरं तर हे यशाचं शिखर गाठायचं असेल तर विजयासाठीच्या या धावा बनवाव्या लागतील 78 धावांचं टार्गेट पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर सिंगल आली यावेळी देखील चांगला फटका घेण्याचा प्रयत्न होता मिडल झाला नाही मात्र एक धाव आली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नकार ओ हो इथे फंबल झालेत 2 धावा या बॉलवर स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा विजयासाठी 78चा पाठलाग केला जातोय निर्णय घेतला लढण्याचा मग हरण्याची कसली भीती हो तय्यर थोपटून दंड अन छातडाला लाव माती आव्हान असू दे केवढेही ताकद ठेव पेलण्याची ढाल बनव स्वप्नानं आणि हिंमत ठेव लढण्याची सांगोडून जगाला थांबणार नाही तोवर जोवर शत्रू हरणार नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही इथे लढावं लागेल झुंजावं लागेल संघर्ष करावा लागेल स्वतःला शेवटपर्यंत सांगावं लागेल मित्रांनो शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊन देतो आणि पुन्हा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी देखील इतिहासच घडला पाहिजे आणि इतिहास आमचे भानगुडे पाटील सांगतात इतिहास निर्माण करण्याची धमक ही वेड्या लोकांमध्ये असते आणि शहाणी लोक तर इतिहास वाचतात आणि वेडी लोक तो इतिहास निर्माण करतात विश्वास नांगरे पाटील सांगतात आपले ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या पाठीमागे ध्येय वेडे होऊन लागा जोपर्यंत ध्येय गाठलं जात नाही तोपर्यंत संघर्ष करत राहा एक दिवस विजय तुमचाच आहे आणि खरं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय तो आम्हाला जगण्याचा मार्ग कसा आहे कशा प्रकारे लढायचं कशा प्रकारे झुंजायचं आणि जगायचं कशा प्रकारे हे शिकवून जातात
तर हिंदवी स्वराज्याचं दाखलं धनी युवराज धर्मवीर शंभूराजे आपल्या धर्मासाठी, आपल्या देव देश धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं कसं आणि संघर्ष कसा करायचा हे आपल्याला शिकवून जातात. खरं तर हिंदवी स्वराज्याचे युवराज धर्मवीर शंभूराजे यांचा बलिदान मास या कालावधीमध्ये चालू आहे आणि सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर परिसरातील लोकांना सांगावं लागत नाही की बलिदान मास कसा पाळायचा, कारण या मातीनं हिंदवी स्वराज्याचा इतिहास, याची देही, याची डोळा पाहिलाय. आणि बलिदान मास या ठिकाणी चालू असताना स्कोरकार्डवर धावा आपण पाहतोय 6 आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी 30 चेंडू 72. तो बोर्ड नका पाहू. यावेळी वाईड आहे. बलिदान मास तुम्हा मला शिकवून जातो लढायचं कसं, धर्मासाठी, देशासाठी संघर्ष करायचा कसा आणि या संघर्षातनं देव देश धर्मासाठी आपल्या आयुष्यातील वेळ कसा अर्पण करायचा. विजयासाठी 7 धावा आपण पाहतोय. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 30 चेंडू 71 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू वाईड आलाय. संकेत यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर बॅटर दीप आहेत, हे देखील मोठे फटके खेळू शकतात. दीप यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय अगदी कानाला हवा घालत चेंडू जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. हवा से बाती करती हुई गेंद बल्लेबाज के कान में हवा छोड़ते चली गई असं मी नक्की म्हणेल, कारण वेग आहे, लेंथ आहे, बाउन्स आहे, या सर्व गोष्टी या बॉलरकडे आहेत, या गोलंदाजाकडे आहेत. बॉलर तयार. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला बॉल. यावेळी मात्र 1 बाउन्सची घोषणा पंजारकडनं नक्की केली जाते. 7 धावा स्कोर कार्डवर. 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. संकेत बॉलिंग मार्कवर कामगिरी करत आहेत. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. वा 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 वा. स्विंग झाला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग, कमालीची बॉलिंग केली जाते. बॅटिंग मध्ये जी कमाल पाहायला मिळाली तीच कमाल बॉलिंग मध्ये देखील पाहायला मिळते. नरहरी 11 संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळी देखील आपण पाहतोय बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं, तिथे चांगल्या प्रकारे फील्ड केला. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 8 धावा नक्की नोंदवल्या जात आहेत. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि वेळ बदलायची असेल ना तर तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल, कारण टार्गेट खूप मोठं आहे. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील आणि दोन्ही टीम्सला विनंती देखील असेल आपण रेडी राहायचे. यानंतर आपण लगेच मॅच सुरू करणार आहोत. 8 धावा स्कोर कार्डवर. 1.4 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. यावेळी उडवलाय. संधी असेल. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि सेफ हँडेड कॅच. अगदी तोफा कबूल करो म्हणत चांगल्या प्रकारे झेल पकडला आणि संघाला पहिला धक्का बसतोय. विकेट येते. फलंदाज बाद. जीवन काय आहे अनुभव तुला सांगून जाईल. जीवन काय आहे अनुभव तुला सांगून जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. मार्ग शोधायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आपण म्हणतो प्रयत्न घडतात तेलही गळे. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, तुम प्रयास भी ना करो ये तो बहुत गलत बात है. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. नाव कळवा प्लीज. बॅट्समनचं नाव कळवा. अंपायर सर थांबवा. माईकवर सांगतोय 3 वेळा अंपायर सर बॅट्समनचं नाव कळवा राव. शुभम थँक्यू. एक खेळाडू इकडे पाठवून द्या. नरहरी प्लीज. यावेळी देखील आपण पाहतोय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलचा प्रयत्न आणि सक्सेस होतोय. डायरेक्ट हिट.
मात्र याची आवश्यकता नव्हती यावेळी. 2 धावा या बॉलवर. 10 धावा स्कोर कार्डवर. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठीचं टार्गेट आपण जर पाहिलं 24 चेंडू 68. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येता तू जमविषय पुली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. झेल तुझा घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उजळण्या डाव. या सर्वांना चुक बसले तरी मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो जे ते जिंकला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आयुष्याच्या रणांगणावर पडला असशील हजारदा. अपयशाच्या रणधुमाळीने रडला असशील हजारदा. ऊट नव्या जोमानं पंखात नवा उत्साह भर. अपयशावर मात करण्या पुन्हा एकदा प्रयत्न कर. अपयशावर मात करण्या पुन्हा एकदा प्रयत्न कर. विजयासाठी 24 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर येत नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय डॉट बॉल. अकरा धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल अडवतील. चांगल्या प्रकारे थ्रो देखील पाहायला मिळाला. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. 21 बॉलमध्ये 65 बनवायचे आहेत. आता चौकार षटकार खेळावे लागतील. नाही चलेगा एक्का दुक्का मारना पडेगा चौका और छक्का. चौकार षटकार खेळावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर संघर्ष करत राहणं गरजेचं आहे. लढावं लागेल. झुंजावं लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्षाची संघर्षमय कहाणी लिहावी लागेल. यावेळी पुढे सरसावत. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. प्रयत्न कमालीचे आहेत मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार आलाय. 4 धावा. नरहरी 11 संघाच्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर केला जातोय कारण विजयाच्या दिशेनं हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि ज्यावेळी तुम्ही पहिलं पाऊल टाकताना त्यावेळी तुम्ही ध्येयाच्या जवळ जाता असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. स्कोर कार्ड जातोय 17 धावा. विजयासाठी 20 बॉल 61. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 20 पैकी तुम्हाला 10 षटकार खेळायचे क्रिकेटच्या सोप्या भाषेत. मात्र बोलायला 10 षटकार खेळणं सोपं वाटतं. मात्र ज्यावेळी मैदानामध्ये खेळायला जातो त्यावेळी मात्र थोडंसं अवघड आहे. 18 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठीचं समीकरण 19 बॉल 60. 19 बॉल 60 हे समीकरण आहे. यावेळी यस इथे विकेट येते. फलंदाज बाद. संघाला बसतोय दुसरा धक्का. बॅटर बॅक टू द पवेलियन. डीजे आता यानंतर आमचे डीजे देखील तुमच्यासमोर जोडले जातील. खरं तर हलगी दादांसाठी आपण डीजेंना थोडासा आराम दिला होता. मात्र हलगी दादांनी देखील आराम घेतलाय. डीजे दादांनी देखील आराम घेतलाय. हलगी दादांना थोडासा आराम देऊया आणि यानंतर डीजे दादा आपल्याशी जोडले जातील. स्कोर कार्डवर धावा आपण जर पाहिल्या तर 60 आहेत. 18 चेंडूमध्ये आता 60 ची आवश्यकता. 18 बनवल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 60 बनवायचे आहेत. खरं तर डीजे दादांनी देखील अगदी सकाळपासून आपल्याशी जो आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवला या स्पर्धेला एक वेगळी रंगत चढवली आहे. डीजे दादांचं देखील मनापासून कौतुक असेल. स्कोर कार्डवर धावा आपण जर पाहिल्या तर 18 बनवल्यात विजयासाठी. आता 18 चेंडू 60. 18 बॉल 60 ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर दाखल झालेत राहुल. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडनं उसणं मिळत नाही मित्रांनो. ते स्वतःच्या जीवावर आणि मेहनतीवर निर्माण करावं लागतं. आणि नेतृत्व आणि कर्तृत्व उभं करायचं असेल ना
तर तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळी यस चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. दरम्यान 2 धावा आल्या आहेत. वीस धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. वीस धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 15 बॉलमध्ये विजयासाठी 58 धावांची आवश्यकता. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड असेल, वाईडच्या माध्यमातून एक धावेतीय धावसंख्या 21. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रशांत जर आता मात्र हे आव्हान थोडंसं अवघड वाटतंय, कारण 15 चेंडूमध्ये विजयासाठी 57 बनवायचे आहेत आणि ज्या पद्धतीची बॉलिंग केली जाते, संघर्ष 11, ज्या टीमच्या नावामध्ये संघर्ष आहेत त्या टीमच्या खेळाडूंना संघर्ष कसा करायचा हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. 21 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक, या षटकातील लास्ट बॉल. 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. समीकरण आहे 13 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 57. प्रयत्न 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 आणि प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिसच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाळलात ना, तर रणांगणामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. आणि खरं तर संघर्ष 11 संघाच्या खेळाडूंकडे तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, तर या खेळाडूंनी कशा प्रकारची प्रॅक्टिस केली असेल हे त्यांचा खेळ पाहून लक्षात येते. वेगळे सांगायची गरज पडणार नाही. विजयासाठी 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 57 हे समीकरण आहे. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू सीमा रेषेपार, चौकार 4. हे डीजे देखील आता रंगात आलेत. मारे रुमझुम कर दिया. आणि खरं तर ज्यावेळी डीजेची एंट्री होते ना, त्यावेळी आनंद होतो आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना. कारण संगीत ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही आनंदात असता आणि संगीत ऐकता ना, तर त्याचं म्युझिक एन्जॉय करता. आणि ज्यावेळी दुःखात असता त्यावेळी संगीत ऐकता ना, तर त्या संगीताचे शब्द ऐकता, ते शब्द तुम्हाला घाव करून जातात. म्हणजे प्रत्येक वेळी हे संगीत तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. दोन्ही वेळेस तुम्हाला समाधान मात्र संगीत नक्की देतं. आयुष्यामध्ये आनंद झाला असेल, वरातीमध्ये तुम्ही आम्ही डान्स करतो, गणरायाच्या आगमनामध्ये डान्स करतो, एखादा आनंदाचा क्षण असेल डान्स करतो, त्यावेळी तुम्ही म्युझिक एन्जॉय करता. मात्र ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये टेन्शनची वेळ असते, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही संगीत ऐकता ना, तर तुम्ही म्युझिककडे लक्ष न देता त्या गाण्यामध्ये लिहिलेले शब्द बारकाईने ऐकत असता. आणि ज्यावेळी तुम्ही हे शब्द ऐकता ना, त्यावेळी कळतं की हे गाणं लिहिणाऱ्यानं काय भावना आणि काय शब्द यामध्ये ओतलेत. अजय अतुल यांचे गाणे तुम्ही ऐका. ज्यावेळी तुम्ही एन्जॉय करता त्यावेळी गाण्याचं म्युझिक एन्जॉय करता. मात्र ज्यावेळी तुम्ही या शब्दांवर भर देता, त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की या गाण्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. 28 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तसंच पाहिलं तर अनेक संगीतकार देखील आहेत
त्यापैकी एक आनंद शिंदे, यांची देखील गाणी अतिशय उत्तम दर्जाची. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 28 बनवली आहे. 6 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. खरं तर अजय अतुल यांचं लय अवघड आहे गड्या समजाया बापर हे गाणं ज्यावेळी तुम्ही शांत चित्तानं ऐकताना त्यावेळी बापानं आपल्यासाठी काय केलंय, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केलेत, हे कष्ट नकळत तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि हे कष्ट ज्यावेळी डोळ्यासमोर उभे राहतात ना, त्यावेळी जीवनामध्ये तुम्हाला काय करायचंय याचं ध्येय ऑटोमॅटिक तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं की वडिलांनी माझ्यासाठी हे कष्ट केलेत, हे मेहनत घेतली आहे, हे परिश्रम केलेत आणि त्यांचे कष्ट मला समजून घेऊन त्यांच्या कष्टाचं चीज करणं गरजेचं आहे. मात्र योग्य वयामध्ये योग्य वेळेमध्ये तुमच्या मुलांसमोर ते कष्ट उभे राहणं गरजेचं आहे. 28 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू 50. यावेळी उडवलाय, संधी असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आणि सुंदर कॅच पकडतील. विकेट आली आहे, फलंदाज बाद. यावेळी इथे कॅच ड्रॉप होतीये, लागोपाठची दुसरी विकेट आली असती, मात्र जीवदान. आता हलकीवाले दादा तुम्ही आराम करा, आमचे डीजे वाले जागे झालेत आता. 28 धावा स्कोर कडे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 3 चेंडू 50 हे समीकरण आहे. एकोणतीस धावा स्कोर कार्डवर. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय. 1 चेंडू 49. आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स विनंती आहे आपण रेडी राहा. यावेळी आपण पाहतोय पॉइंटर डोक्यावरनं चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. चौकार आलाय, देर आहे, दुरुस्त आहे. शेवट मात्र गोड झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. संघर्ष 11 संघानं सामना विजय केलाय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोन्ही टीम्सला पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला यानंतरची मॅच लगेच सुरू करतोय. फिल्डिंग टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅटिंग टीम आपले ओपनिंग बॅटर्स पाठवून द्या. लगेच आपण पुढील मॅचला मैदानामध्ये सुरुवात करतोय आणि पुढील मॅच सुरू होईल तोपर्यंत आमच्या डीजे दादांना संधी असेल. डीजे लेट्स प्ले.